आपण मागच्या तासिकेला सामाजिक समस्या, लक्षणं, वैशिष्ट्ये पाहिली. आता या ठिकाणी सामाजिक समस्या आणि विघटन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सामाजिक विघटनाच्या संकल्पनेचा अर्थ. प्रत्येक समाजात व्यक्ती व समूहाचे वर्तन नियंत्रित करणारे असंख्य नियम असतात. या असंख्य नियमनाच्या जाळ्यातून संपूर्ण सामाजिक जीवन साकार होत असते. समाजाला व्यक्तीचे कोणते वर्तन अपेक्षित आहे, योग्य किंवा चालण्यासारखे आहे किंवा समाजमान्य आहे, हे सामाजिक नियमनाद्वारे निश्चित होत असते. व्यक्ती किंवा समूह परस्परांबाबत कोणत्या व कशा वर्तनक्रिया करतील या संबंधीच्या अपेक्षा या सामाजिक नियमाद्वारे निश्चित होत असतात. उदाहरणार्थ, आईने आपल्या मुलांचे संगोपन करावे, आई वडिलांनी त्यांच्यावर प्रेम करावे, पती पत्नीने परस्परांशी सहकार्य करावे, पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी समाजाची अपेक्षा असते. सामान्यपणे बहुतांश समाज सदस्य परस्पर संबंधाबाबतच्या ज्या सामाजिक अपेक्षा असतात त्या सामाजिक अपेक्षानुसार होणाऱ्या वर्तन क्रियांना योग्य किंवा चांगले, नैसर्गिक किंवा स्वाभाविक यासारख्या नैतिक विश्लेषणांनी संबोधिले जाते. उदाहरणार्थ, पती पत्नी संबंध सामंजस्याचे व सहकार्याचे असणे स्वाभाविक व योग्य आहे. परस्पर संबंधाबाबतच्या सामाजिक अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या सदस्यांच्या भूमिका सामाजिक नियमनानुसार होत असतात, म्हणजेच समाजाच्या नियमानुसार होत असतात. वर्तन क्रियांबाबत सामाजिक अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या समाज घटकांमध्ये परस्परावलंबित्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सदस्यांमध्ये ऐक्यभावाचे आधिक्य निर्माण होऊन तो समूह, समुदाय किंवा समाज संघटित होत जातो. अशा प्रकारे सामाजिक संघटनाच्या अर्थाबाबत विविध समाजशास्त्रज्ञांमध्ये एकमत असले तरीही सामाजिक संघटनांचे प्रमुख लक्षण कोणते याबाबत मात्र एकमत नाही. यामध्ये व्यक्ती समूहाच्या वर्तनक्रिया नियंत्रित करणारी ही नियमन व्यवस्था सामान्यपणे प्रभावी व कार्यक्षम असते. परंतु सामाजिक परिवर्तनाच्या प्रभावामुळे नियमन व्यवस्थेला तडे जातात किंवा नियमव्यवस्था मोडकळीत येते. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जुन्या नियमनांना चिकटून न राहता काळानुसार व नवीन प्रसंगानुरूप वर्तनक्रिया व्यक्त करू लागतात. परंतु यातून समाधान प्राप्त होण्याऐवजी नैराश्य व दुःखच अनेक लोकांच्या अनुभवास आपल्याला दिसून येते. जर समजा यामध्ये सामाजिक समस्यांच्या सामाजिक विघटनाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला असं सांगता येईल की त्याच्यामध्ये देखील सामाजिक समस्या ह्या निर्माण झाल्यानंतर विघटनाचे प्रकार यामध्ये निर्माण झालेले असतात. तर विघटनाचे प्रकार कोणते? एक आहे वैयक्तिक विघटन, दुसरं आहे कुटुंब विघटन आणि तिसरं आहे समुदायाचे विघटन. तर यामध्ये वैयक्तिक विघटनामध्ये असं आहे की प्रत्येक समाजात सदस्यांच्या परस्परांबाबतच्या अपेक्षांना एक निश्चित आकार प्राप्त झालेला असतो. तर यामध्ये काय आहे? चालीरीती आहे, परंपरा आहे आदींमधून समाज सदस्यांची भूमिका ही अपेक्षा मात्र व्यक्त होणारी असते आणि म्हणून सामाजिकरणातून समाज सदस्यांना कोणत्या सामाजिक वर्तनक्रिया कराव्या व कोणत्या करू नये याची ओळख समाज सदस्यांना झालेली असते. आता सदस्यांचे वैयक्तिक विघटन म्हटल्यानंतर यामध्ये आपण काय काय समस्या पाहणार आहोत? तर मद्यपान, भ्रष्टाचार, गुन्हेगारी या सामाजिक समस्यांचे अध्ययन करताना या समस्यांशी संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक विघटनाचा विचार मात्र अभ्यासकाला करावा लागतो. आता कुटुंब विघटन म्हटल्यानंतर काय येईल? जेव्हा कुटुंब सदस्यांच्या परस्पर संबंधामुळे ताणतणाव निर्माण होतो व कुटुंबाच्या उद्दिष्टाबाबत सदस्यांमध्ये सर्वसंमतीचा अभाव असतो. आता प्रत्येकाला संमती असेल असे मात्र नाही. आता कुठे ना कुठेतरी मतभिन्नता ही आपल्याला कुटुंबामध्ये दिसूनच येते. तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की घटस्फोट आहे, वृद्धांच्या समस्या आहे, परित्याग आहे, कौटुंबिक ताणतणाव आहे. ह्या सर्व सामाजिक समस्या कुटुंब विघटनातून निर्माण झालेल्या असतात. मग त्याचा परिणाम आपल्याला कुठे दिसतो? तर समुदायाचं विघटन. प्रामुख्याने लहान आकार असणाऱ्या समुदायातील सदस्यांमध्ये घनिष्ठ स्वरूपाचे परस्पर सहकार्य व ऐक्यभाव असते.
समान स्वरूपाचा व्यवसाय, आर्थिक स्थिती, जीवन पद्धती आणि समान स्वरूपाच्या मूल्यांवरील विश्वासामुळे समुदाय सदस्यांच्या जीवन पद्धतीत सारखेपणा निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, आदिवासी समुदाय, लहान आकाराच्या खेड्यातील समुदाय या सर्व समुदायातील सदस्यांच्या परस्पर संबंधांना प्राथमिक संबंधाचे स्वरूप मात्र प्राप्त झालेले असतात. मग यातून आपल्याला या ठिकाणी सामाजिक विघटनाचा प्रकार जो निर्माण झालेला दिसतो, तो की भारतात दारिद्र्य, बेकारी आणि रोजगार. मग ह्या काय झाल्या? तर त्या समस्या झाल्या. ह्या कशातून? तर ग्रामीण समुदायाच्या विघटनातून निर्माण झालेल्या समस्या आहे. आणि त्यानंतर आपण विस्तृतमध्ये सामाजिक समस्यांचे प्रकार पाहणार आहोत.